अक्षय तुम्ही गेले अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात. तुमचं नाव या क्षेत्रात चांगलं आहे. तुम्हाला अचानक निवडणुकीच्या रिंगणात किंवा या राजकारणात का उतरावं असं वाटलं? नमस्कार, मी साक्षी संतोष शिंदे, वॉर्ड क्रमांक 9 मधून नगरसेविकेसाठी उमेदवारी लढवत आहे. चांगला प्रश्न आहे. मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच गेले 24 वर्ष कार्यरत आहे. परंतु जेव्हा सर्वसाधारण महिला असं इकडे वॉर्डचं आमचं आरक्षण पडलं, त्यावेळेला संपूर्ण मंडळाने, आमच्या लोकांनी, इकडे एरियाच्या लोकांनी वगैरे सांगितलं की मॅडम, जर आरक्षण पडलंय तर का नाही मग तुम्ही निवडणूक लढवत आहात. आणि सगळ्या लोकांकडून मला हे मिळालेलं आहे की मॅडम तुम्ही निवडणूक लढवा. आणि म्हणून मग मी आता ह्या राजकीय ह्याच्या क्षेत्रामध्ये मी ही निवडणूक लढवते. राजकीय क्षेत्रामध्ये काय आहे? ऍक्च्युली काय आहे माहितीये का, की मला तर नेतृत्व, माझं खंबीर नेतृत्व कोणीतरी करावं हे आणि माझ्या रक्तातच ते नेतृत्वपणा आहे. आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहेच, खरोखरच आहे. आणि महिला सक्षमीकरण करणे याची पण गरज आहे. आणि मग मला असं वाटलं की जर आपण ही निवडणूक लढवून जर नगरसेविका झालो तर आपण वॉर्डसाठी वेगवेगळी काहीतरी कामं वगैरे करू शकतो. आणि आम्ही करतोच. आम्ही या नगरसेविका नाही आहे तरी पण मी एक लेडी म्हणून, ह्या नगराची नागरिक म्हणून मी खूप उपक्रम राबवलेले आहेत. सामाजिक उपक्रम, लहान मुलांसाठी स्पर्धा. आमच्या एरियामध्ये आमचे 2 मंडळ आहेत, संकल्प मित्र मंडळ, संकल्प सिद्धी महिला मंडळ. यांच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी आम्ही स्पर्धा घेतो वेगवेगळ्या. पुन्हा रिटायरमेंटची लोक झाले त्यांचे आम्ही हे केलेले आहेत, सत्कार वगैरे आयोजन केलेलं आहे. परंतु महिलांसाठी आम्ही हिमोग्लोबिन कॅम्प वगैरे आमच्या मंडळाच्या माध्यमातून राबवलेला आहे. असे विविध आम्ही उपक्रम आमच्या इथे एरियामध्ये घेतोच. या प्रभागातील नेमक्या समस्या काय आहेत? तसं म्हणायला गेलात ना तर अख्ख्या चिपळूणमध्येच मोठी समस्या म्हणजे रस्त्यांची आहे. आमच्या आता प्रभागामध्ये रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. त्याचप्रमाणे श्वान, गाढवं आणि उन्हाळ्याची गुरं यांचा फार प्रमाणात त्रास होतो. म्हणजे असा एक इन्सिडेंट घडला पण मध्यंतरी आमच्या इथे. तर त्या मोठ्या समस्या आहेत. ह्या समस्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. विकासाच्या योजना आहेत की तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर त्या प्रामुख्याने करा? ऍक्च्युली काय आहे माहितीये का, प्रभागाचं सुशोभीकरण करेनच. परंतु जर आमचा प्रभाग बघायला गेला तर भौगोलिक दृष्ट्या आमचा प्रभाग हा नारायण तलावासारखा आहे. जर आपण तिथे वॉकिंग ट्रॅक केला, म्हणजे रस्ता एक चांगला केला आणि त्याच्या शेजाराहून जर एक फुटपाथ, म्हणजे पुण्या मुंबई जसा फुटपाथ चालायला असतो तसा जर केला तर माझे वयोवृद्ध लोक आहेत, माझी